मला भवानी जोगश्री कालभरून आता ही वर्षाची मानाची होली आहे, ती परंपराने चालत आलेली आहे आणि याच्या पुढे परंपराने चालत राहणार आहे. लहानपणी वाटायचं होळी म्हणजे फक्त रंगांची मजा, पण जसं जसं मोठं होत गेलो तसं कळलं हा सण आहे परंपरेचा, आपल्या देवधर्माचा आणि गावाला एकत्र आणणाऱ्या प्रेमाचा. आजच्या आधुनिक जगात आपण कधी कधी विसरतो आपल्या मातीचा सुगंध, पण जसा फाल्गुन आला की आपोआप आपलं मन गावाकडे जातं. शिमगा म्हणजे फक्त एक मजा नसून आपल्या पूर्वजांनी जपलेला एक वारसा आहे. देवदेवतांची पालखी, पारंपरिक नाच, रीतिरिवाज, खेळ, ही परंपरा आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेली, जपलेली आणि अजूनही जिवंत असलेली. मजा येते की नाही होलीला गावी? मजा येते. हा? मजा येते का मुंबईला? इथे मजा येते. मुंबईला काय का इथे काय? इथे तर आपल्याला मोकळी स्टेज भेटते. मुंबईमध्ये लिमिटेड स्टेट मध्ये छोटी मोठी तीच होली पाहिजे. आपल्याकडे इथे मोठी आपण होली. जाऊ द्या. सण म्हटला की शहरातून मुंबईतून इकडून तिकडून सगळीकडनं मंडळी येते, एकत्र येतात, त्यांना हाऊस माऊस सगळं काय असतं. परंतु त्या निमित्ताने का होईना पण आपल्या गावाला पोलीस अधिकारी साहेबांचे आपल्या गावाला पाय लागले, हे मोठं मत भाग्य म्हणायचं आपल्या निमित्ताने. त्यांचा आपल्या ग्रामस्थांच्या वतीने शाळेने श्रीफळ देऊन त्यांचा आपण थोडा सत्कार करू या निमित्ताने. या हो लाईट मार. या 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 या. कारण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर मित्रांनो, आता सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ लाकडं गोळा करायला जमलेले आहेत आणि आता भरपूर गावी पोरं देखील आलेले आहेत होलीच्या दिवशी यावर्षी. त्यामुळे खूप मजा येणार आहे. तुम्हाला मी सर्व काही दाखवतो. वरचा पटकन होईल. या वर्षी होलीसाठी हे भलं मोठं झाड निवडलं होतं. ते तोडताना आमचा बराच वेळ गेला आणि तोडून झाल्यावर ते बरोबर रस्त्याच्या मधोमध पडलं. यामध्ये आमचा बराच वेळ निघून गेला. तर मित्रांनो, तुम्हाला होली आणि धुलिवंदनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी होलीच्या मालावर चाललोय. आमच्या गावातली सगळी माणसं होली रचायला आता सुरुवात होईल. तुम्हाला होली दाखवतो आणि पालखी देखील सजवतील आज संध्याकाळी. आणि मी आता होलीच्या मालावर दाखवतोय. तर मित्रांनो, आता बघू शकता मी होलीच्या मालावर आलोय आणि माझ्या मागे जे लाकडं बघताय ती काल रात्री सर्व आणून ठेवली आहेत. आणि तिकडे खाली अजून एक मोठं झाड काल रात्री आम्ही तोडत होतो, तो देखील आणायचं राहिलं. काल रात्री लेट झालं, त्यामुळे आता तिकडे रस्ता आहे, तिकडे पाठीमागे टेम्पो वगैरे आहे, तिकडे अजून लाकडं आणतात. ते आता आपण बघायला जाऊया तिकडे. चला.
डायरेक्ट टेम्पो. तर मित्रांनो, काल रात्री जो झाड तोडत होतो तो अर्धी लाकडं त्याची टेम्पोत घेऊन पुढे गेलेत अर्धी मंडळी, आणि बाकीची ही माझ्या मागे येतात. ती यंगा आणायला आलेत, पाठी सर्व आहेत ती. आता यंगा उचलून जाऊ आम्ही होलीच्या मालावर. हॅलो बाबाच्या दोन ठेव. पहिल्या नाही काढला, पहिल्या योगश्री काल भरून आता ही वर्षाची मानाची होली आहे. ती परंपराने चालत आलेली आहे आणि याच्या पुढे परंपराने चालत राहणार आहे. तर अशीच आपण सर्वांनी मुंबईकर, सुरतकर, ग्रामस्थांनी एकमताने एकजुटीने येऊन ह्या होलीची स्थापना दरवर्षी करत जावी असे मी सर्वांना विनंती करतो. हर हर महादेव. चला चला. ज्या ठिकाणी होली रचायची आहे तिथली आणि माडाची पूजा करून आमची होली रचायला सुरुवात होते. एकमेकांना आधार देत एक एक लाकूड रचताना आमची होली आकार घेते. तर मित्रांनो, मी दाखवलं आता होलीच्या माला होतो आणि सर्व गावातली मंडळी होली रचत होती आणि अर्धी मंडळी वरती आलेली पालखीची सजावट करण्यासाठी. मी तिकडचं शूट करत होतो, तर पालखी सजवताना तर शूट करता नाही आलं. मी आता वरच्या मंदिरात आलो गावात आणि आज संध्याकाळी पालखी मिरवणूक आहे, त्यासाठी पालखी सजावट करत होते अर्धे मंडळी. मला शूट नाही करता आलं. तिथे त्यांनी पालखी सजवून ठेवली आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता परत आपण होलीच्या मालावर जाऊया. अजून होली रचायची बाकी आहे, पूर्ण होली रचून झालेली नाही. परत आता होलीच्या मालावर जाऊन बघूया. चला. आमची पारंपरिक होलीचा सण साजरा होतो, इतकी मजा येते की गगनात मावत नाही. लहान थोर, भगनी, म्हातारे कोतारे लाकडं अरे गवत वगैरे आणतात. आता होलीचा रचकाम चालू आहे. पालखी तयार केलेली आहे विठ्ठल मंदिरातली आणि आता होली थोड्या टायमाने रचून झाल्याच्या नंतर वाजत्री येतील आमचे आणि सर्व भाऊ लहान थोर सर्व दंग होऊन जाणार आहेत. आजची जी ही मजा जी आहे ती कोकणामध्ये कोणत्या क्षेत्रात भेटत नाही. असा धामणी गाव आमचा प्रख्यामध्ये आहे. ही फक्त लाकडं नाहीत, आमच्या गावची एकजूट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण यात हातभार लावतो आणि वर्षानुवर्ष अशीच आमची होली दिमाखात उभी राहते. होळीचा माला आहे आणि इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होळी रचताना जी मजा येते ती वेगळीच असते. साहिलने तुम्हाला दाखवलं असेल व्हिडिओ करताना, म्हणजे अक्षरशः मोठमोठे लाकूड उचलले जातात, अर्धे इकडे अर्धे तिकडे जाताना गमतीमध्ये उचलतात
पण खूप मजा येते. आणि खरोखरच तुम्हाला आमच्या गावाचं जर अजून सौंदर्य बघायचं असेल तर नक्की भेट द्या तुम्ही आणि आमच्या या होळी सणाच्या आनंदामध्ये तुम्ही देखील सहभाग घ्या अशी मी इच्छा करतो आणि तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अडकवा जाम अडकवा त्यात तो काय गंजलेत मीटर अरे हा पाठी गेला हा पाठी गेला. तर मित्रांनो त्या दगडी गोटाचा आम्ही आता वजन केला आणि पूर्वी माणसं बोलली की 100 किलोचा वजनाचा गोटा आहे परंतु 80 किलो आहे म्हणजे थोडा 75, 78 आणि 80 अशा काटा वर खाली होत होता आणि काही जण असे म्हणतात की 80 किलोचा आणि खरोखरच तो दगडी गोटा जो आहे तो 80 किलोचा आहे, 100 किलोचा नसून 80 किलोचा गोटा आहे. आणि त्या गोट्याच्या आता या आज रात्री स्पर्धा देखील आहेत. बघूया कोण गोटावीर होतोय ते आपण रात्री. बऱ्याच जण आमच्या गावातली ती गोटा उचलून टाकतात कांद्यावरून पण आपल्याला एकच विजेता यावर्षी निवडायचा आहे. त्यातूनच बघूया कोण होतोय गोटावीर. तर मित्रांनो आता मी रेडिओन वरती आलोय गावात मंदिरात. इकडे आता कालूबाजा होतोय. वरती जी मंदिराची पालखी संध्याकाळी सजून ठेवली होती ती आता खाली ग्रामदेवाच्या त्या मंदिराकडे जाईल आणि तिकडनं मग पालखी ग्रामदेवताच्या मंदिरात गेली की पुन्हा गावात येते आणि गावातून मग पुन्हा प्रत्येकाच्या घराघरात जाऊन ती पालखी पुन्हा आपल्या होलीच्या सानेवर जाते. आता आपण पालखी मिरवणूक लवकरच सुरू होईल. सर्व ग्रामस्थ जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण बघूया पालखी मिरवणूकचा सोहळा आमच्या गावातला. चला. सजवलेली पालखी ही पहिली ग्रामदेवताच्या मंदिरात नेली जाते. आणि मंदिरात पूजा वगैरे करून पालखी गावात नेऊन घराघरात जाते. वैरी भवानी जोगेश्री कालभर नाथा गाव पांढरी शिवशंकरा महादेवा. आज होलीचा सण आहे आणि होली माता यासाठी सगळी जमलेली मुंबईकर ग्रामस्थ धामणी सुरतकर सर्व वेळात वेळ काढून तुझ्या दरबारात जमलेले सर्वांना सुख शांती दे, आनंदाचे दिवस दाखव, कृपादृष्टी कर आणि असेच आनंदाचे दिवस परिवार पाडीत जा. हर हर महादेव. होली रे होली सवन भरणाची खोरी कलकीच्या बेडीये कोंबडी पादला वाकडा तिकडा कोंब गांगनाशी गेला होर कोंबड्याला लावारा घरा लावारा दादा उदू केला होर कोंबड्यावर पालखी जो घरा सोनाऱ्या दादाने सोना बांधिला होर कोंबड्याहून पालखी जोडीला.
पालखीत कोण जाऊ बस पालखीत भैरी जाऊ बस भैरी जाऊ बसत वामावासी येते वामावासी येते तर शिमगा खेळती वरी मारण्याची कोरी कळकीच्या बेटी कोंबडी पादळला वाकडा तिकडा कोंब गांगणाशी घाला लावा हुदुदू खेळा वर कोंबड्यावर पालखी जोडीला पालखीत कोण देव बस ग्रामदेवतेच्या मंदिराच्या येथे पहिली छोटी होली पेटून गावातील पोरं दगडी घेऊन कातल फोडतात. ही परंपरा चालत आलेली आहे. होली रे होली सवन भरणाची खोरी कलकीच्या बेटी कोंबडी पादळला वाकडा तिकडा कोंब गांगणाशी गेला वर कोंबड्याला लावा रगडा. तशीच दुसरी छोटी होळी शिवमंदिराच्या इथेही पेटवली जाते आणि सर्वजण मग गावात पालखी घेऊन जातात. तुम्हाला आवड येते की नाही माहिती नाही, परंतु आता मधला सुरू होईल. आता जे मुलांनी लेझिम केलं ती मजा आली त्यांना. आता मधला तुम्हाला ती बाहेर दाखवते.
तर मित्रांनो, आता मंदिरात मर्दानी खेळ चालू आहेत, पण आमच्या घरी आता पालखी येईल म्हणून मी घरी आलोय. आता पालखीचं दर्शन घेतलं की मग पुन्हा मर्दानी खेळ दाखवतो, किंवा जर मर्दानी खेळ झाले तर लेझिम डान्स वगैरे नाचत गाजतच पालखी निघणार आहे. ही मिरवणूक तुम्हाला मी सर्व दाखवेल. आता आमच्या घरात पालखी येईल. शिमग्याच्या सणात गावातील सर्वात भावपूर्ण क्षण असतो तो म्हणजे पालखी मिरवणुकीचा. ढोलताशांच्या गजरात आणि जयघोष करत गावातील देवताची पालखी प्रत्येक घरापर्यंत जाते. गावातील प्रत्येक कुटुंब या पालखीचं मनापासून स्वागत करतं. संपूर्ण गावाला आशीर्वाद देत ही पालखी शेवटी सानेवर नेली जाते. तर मित्रांनो, आता आमच्या घरातून पालखी झाली. आता गावातील सर्व घरांमध्ये जाईल आणि मग सर्व घरांमधून गेली का पुन्हा पालखी होलीच्या मालावर जाईल. आणि मग होलीच्या मालावर सानेवर पालखी गेली की सर्व माणसं घरी जेवण्यासाठी येतात आणि मग जेवण वगैरे करून पुन्हा होलीवर जातात, होलीला अग्नी देण्यासाठी. तर आपण आता जाऊया गावात आणि बघूया कुठपर्यंत पालखी गेली आपली. कुठे काढतोस ना जा तू व्हिडिओ काढतोस ना जा व्हिडिओ काढतोस ना तर मित्रांनो, आता सर्व मंडळी आमची जेवणासाठी घरी चालले आहेत. आता जेवण वगैरे पुन्हा ग्रामस्थ पुन्हा होलीवर जातील, होलीला अग्नी देण्यासाठी. आपण देखील आता जेवण्यासाठी जाऊया, चला. तर मित्रांनो, आता सर्वजण आमच्या होलीवर जमलेत आणि आता नवस बोलतेत. आणि नवस वगैरे बोलून झाले की मग नंतरला होलीला अग्नी दिली जाईल. आणि मग हे सीताराम पवार आणि गेल्या वर्षी नवस केला होता 5,000चं तोरण, 1 किलो पेढे, करण्याचे आंदोलन मान्य करून घे. पवार मला पाठवते आपले सेपरेट व्हिडिओ बनवून. सगळी लोक सारखी नसतात. कोणाकडे ताकद असेल, कोणाकडे ताकद नसेल, कोणाकडे युक्ती असेल, कोणाकडे शक्ती असेल. परंतु लहान लहान चिल्ला पिल्लांना पुढची परंपरा चालवण्यासाठी आपण जो एक उपदेश द्यायचा किंवा एक संदेश द्यायचा आहे तो असा की काठी फिरवताना सभोवती कुणाला ती लागणार नाही, कुणाच्या हाताला लागणार नाही, डोक्याला लागणार नाही. पुढच्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा हौस आली पाहिजे खेळायला. अशा पद्धतीने सर्वांनी खेळा आणि आनंदाने आनंदाचा दिवस साजरा करा अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आणि माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की.
आहे